नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात. आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेमध्ये कायदेतज्ञ देखील असणार असल्याची माहिती आता मिळतेय. वरळीच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार आणि नार्वेकरांच्या निकालावर काय आरोप होतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल. मी सध्या उभा आहे वरळी NSCI डोम परिसरामध्ये. आपण पाहू शकता या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि पाहू शकता याच्यासाठी मोठा स्टेज जो आहे या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. या स्टेजवरती विशेषतः जे प्रमुख नेते असतील, त्याचबरोबर वकील असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा संजय राऊत अशा प्रकारचे मुख्य नेते जे आहेत या स्टेजवरती असणारे. या स्टेजच्या बाजूला ज्या VIP खुर्च्या पाहतात ते 100 ते 500 खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. या ठिकाणी सगळ्या पत्रकारांना, मीडिया कर्मचाऱ्यांना बसण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यासाठी या पांढऱ्या खुर्च्या ज्या आहेत त्या पाठीमागे लावण्यात आलेल्या आहेत. विशेषतः या ठिकाणी दोन्ही दिशेला LED लाईट देखील लावण्यात आलेली आहेत आणि LED स्क्रीनमधनं या ठिकाणी जे प्रक्षेपण आहे ते दिसून येणार आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या पूर्ण आपण पाहिलं गेलं की या ठिकाणी आपण बघितलं या हॉलमध्ये ज्या पद्धतीने या हॉलच्या चारी बाजूला बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचे देखील मोठमोठे पोस्टर चारी बाजूने लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या एंट्री आहे त्या एंट्रीवरती स्वर्गीय मीनाताई ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांचेही मोठं गेट त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. एका बाजूला मीनाताई ठाकरे व त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा गेट लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे त्या गेटवरती दिसून येत आहे. आणि या इकडे जय्यत तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे. थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद ही सुरू होणार आहे. तर नेमकं उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये कशा प्रकारचा गोप्यस्फोट करतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कॅमेरा पर्सन योगेश गुरुसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई.